तर या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची घडामोड, फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीची इनसाइड स्टोरी आता झी24 तासच्या हाती लागली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आज दोन्ही नेत्यांमध्ये सकाळी चर्चा झाली। या भेटीमध्ये कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा असा सवाल मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना केला, अशी माहिती झी24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। हायकोर्टानं स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे आता हायकोर्टातल्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष आहे। तर हायकोर्टाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीकडून सध्या अभय मिळालं असल्याची माहिती कळतेय। सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे आता हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि हायकोर्टामध्ये या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे। शिक्षेला स्थगिती हायकोर्टानं जर दिली नाही तर कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा हा घेतला जाणार असल्याची माहिती कळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वर्षावर एक महत्त्वाची बैठक झाली, चर्चा झाली आणि या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई होणार नाही अशी माहिती मिळते। त्यामुळे हा किती वेळ राज्य सरकार आता कोकाटेंना देत आहे आणि पुढे हायकोर्टामध्ये सगळं प्रकरण कसं उभं राहतं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। पुढे या संदर्भातली एक आणखी मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोकाटेंवर नाराज आहेत असं कळतंय। कोर्टाच्या निर्णयानंतर फडणवीस कोकाटेंवर नाराज असल्याचं कळतं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंवर नाराज आहेत। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका त्यासाठी आता प्रचाराच्या फैरी झडतील आणि त्यात निवडणुकांच्या तोंडावर सत्तेतला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री असलेले क्रीडा मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातले सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर आणि त्यांच्यावर अटक वॉरंट जारी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं कळतंय। जनतेला आता सामोरं जाण्याची वेळ आहे। खरं तर प्रचार सभांमधून अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात, जनतेसमोर ते मांडायचे असतात आणि अशा वेळी मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप असणं आणि यामध्ये अटक वॉरंट जारी होणं हे निश्चितच सरकारसाठी अत्यंत आव्हानात्मक अशी सगळी परिस्थिती असणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाराज आहेत कोकाटेंवर असं कळतंय। कोकाटेंच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी झाले, हायकोर्टामध्ये स्थगिती मिळवण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे। मात्र एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांच्यावरच्या या अटकेच्या तलवारीनंतर आता मोठी गंभीर परिस्थिती, आव्हानात्मक परिस्थिती सध्या सरकारसमोर आहे। खरं तर एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता काही वेगळ्या घडामोडी राजकीय वर्तुळामध्ये घडतात का हे सुद्धा पाहायचंय। तर अगदी पुढच्या एक महिनाभरामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, एक टप्पा नगरपंचायत नगर परिषदांच्या निवडणुकांचा सुद्धा बाकी आहे आणि अशा वेळी माणिकराव कोकाटेंचे हे प्रकरण पुढे येणं अत्यंत गंभीर आहे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मित्रपक्ष सुद्धा आग्रही आहे का असं कळतंय। फडणवीस कोकाटेंवर नाराज असल्याचं कळतंय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंवर नाराज असल्याचं कळतंय। मंत्रिमंडळातले एक मंत्री खरं तर आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडलेले माणिकराव कोकाटे यांच्यावर फडणवीस नाराज असल्याचं कळतंय। लोकांना आता सामोरं जायचं आहे प्रचार सभांमध्ये, मात्र त्याच वेळी सगळं प्रकरण पुढे येतंय। निश्चितच माणिकराव कोकाटे सातत्यानं वादग्रस्त विधान आणि एकंदर त्यांच्या कृतींमुळे अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यापूर्वी सुद्धा माणिकराव कोकाटेंवरती न्यायालयाने अटकेच्या संदर्भात आणि एकंदर त्यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भात एक निर्णय दिला होता, परंतु त्याला पुनर्आव्हान देऊन त्यांनी हा निर्णय कुठेतरी थांबवला होता। पुन्हा एकदा आता जिल्हा न्यायालयाने त्यांच्या अटकेची कारवाई करण्यासंदर्भात वॉरंट दिले। या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतले दोन्ही मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी, या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आता या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। एकंदर सातत्यानं माणिकराव कोकाटे वादात अडकल्यामुळे कुठेतरी याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा होतोय असंच या दोन्ही मित्रपक्षांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता जर हायकोर्टाने त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा निश्चित आहे, अटळ आहे, हे आता स्पष्ट झालंय। अर्थात जोपर्यंत विधिमंडळाकडून या संदर्भात कारवाई केली जात नाही तोपर्यंत या शक्यता व्यक्त केल्या जातात। त्यामुळे आता विधिमंडळ काय कारवाई करते आणि कधीपर्यंत विधिमंडळाला न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळते यावर माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद अवलंबून असणार आहे। परंतु आणखी एक जी माहिती मिळते त्यानुसार केवळ तांत्रिक आधारावरती माणिकराव कोकाटेंचा जे लोकप्रतिनिधित्व आहे, आमदारकी आहे, ती आता उरलेली आहे। जेव्हा ही प्रत विधिमंडळाला प्राप्त होईल तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारची देखील माहिती समोर येते। त्यामुळे आता कोकाटे कधीपर्यंत मंत्रिपद आणि आमदारकीवर कायम राहतात हेच पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु तुर्तास तरी माहिती अशी आहे की सरकारमधले दोन महत्त्वाचे घटक पक्ष आणि स्वतः मुख्यमंत्री कोकाटेंवर नाराज आहेत
त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातला हा प्रवास सुरू झाल्याचं यातून स्पष्ट होत आहे. खरं ओम, आणि या विरोधकांच्या हातात आता आयतं कोलीस सुद्धा मिळालेलं आहे, कारण आता येणाऱ्या झेडपीच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचार सभांच्या फैरी आता झडतील. उर्वरित दुसरा टप्पा आता नगरपंचायत नगरपरिषदांचा 20 तारखेला होऊ घातलाय. एकंदरीतच या सगळ्यांमध्ये जेव्हा सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे, जनतेच्या समोर जाऊन प्रचार सभांमधून भाषणं करायची आहेत, अशा वेळी जेव्हा हा मुद्दा विरोधक काढतील तेव्हा निश्चितच एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे. आणि त्यामुळे एकंदरीत आता हायकोर्टामध्ये जरी या संदर्भात दिलासा माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेसाठी जरी मिळाला, तरी देखील मंत्रीपदी ते राहतील की नाही याबाबत थोडी शक्यता अशक्य वाटतं आहे. काय नेमकं या संदर्भात? निश्चितच, कारण जेव्हा न्यायालय या संदर्भात निर्णय देईल किंवा उच्च न्यायालयाकडनं या संदर्भात निर्णय दिला जाईल, तेव्हा गोष्ट स्पष्ट होईल की माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर राहतायत की नाही. आणि जर न्यायालयानं हायकोर्टानं त्यांना दिलासा दिला नाही तर त्यांचा राजीनामा होणार, यात कुठलीही खरं तर यामध्ये तिळ मात्र शंका नसणार आहे. कारण ज्या पद्धतीची शिक्षा आणि ज्या पद्धतीचं वर्डिक्ट या प्रकरणामध्ये आलेलं आहे त्यावरून त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे हायकोर्टाच्या ऑर्डरचा. हायकोर्ट या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतं, काय ते मध्ये मध्यस्थी करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हायकोर्टात अपील करण्यासंदर्भातल्या ज्या काही कारवाया आहेत, हालचाली आहेत, त्या कोकाटेंच्या पक्षाकडनं म्हणजे त्यांच्या वकिलांकडनं आणि एकंदर फॉर्मॅलिटीज कडनं केल्या जात आहेत. अंतिमतः हायकोर्टाचा निर्णय काय येतो यावरती कोकाटेंचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता हायकोर्टाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. हायकोर्टात सुनावणी कधीपर्यंत होते आणि जर हायकोर्टानं मध्यस्थी करण्यास नकार दिला, शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर मात्र कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद दोन्हीही जाणार, यावर शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे हायकोर्टाची भूमिका आणि हायकोर्टाचा निर्णय नेमका काय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंवर नाराज आहेत आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आता काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात एक पुढे अपडेट आणि मोठी माहिती येते. माणिकराव कोकाटेंसंदर्भातली लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटे सध्या दाखल असल्याचं कळतंय. 11व्या मजल्यावर लीलावतीमध्ये कोकाटे ऍडमिट आहेत. एकीकडे त्यांच्यासाठी अटकेचं वॉरंट जारी झालेलं आहे आणि दुसरीकडे कोकाटे लीलावतीमध्ये ऍडमिट असल्याचं कळतंय. अर्थातच त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण अजून कळलेलं नाहीये, मात्र 11व्या मजल्यावर ते सध्या ऍडमिट आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे सध्या ऍडमिट असल्याचं कळतं आहे. तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कुठल्या नेमक्या आजारासाठी उपचार चाललेत या संदर्भात लवकरच स्पष्टता येईल. एकीकडे त्यांच्याकडे अटकेचं वॉरंट त्यांच्यासाठी जारी झालेलं आहे. हायकोर्टामध्ये दिलासा मिळवण्यासाठीचं याचिका करून प्रयत्न सुरू आहेत. तर इकडे लीलावतीमध्ये माणिकराव कोकाटे सध्या ऍडमिट आहेत. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आणखी सविस्तर तपशील कपिलकडून जाणून घेऊया. कपिल, एकीकडे वॉरंट जारी झालंय माणिकरावांवर आणि दुसरीकडे ते लीलावतीत ऍडमिट असल्याचं कळतंय. कशासाठी ऍडमिट आहेत, कुठल्या आजारावर नेमके उपचार सुरू आहेत? काल रात्री माणिकराव कोकाटे हे लीलावतीला ऍडमिट झालेले आहेत अशी एक सूत्रांची माहिती समोर येते. 11व्या मजल्यावर ते ऍडमिट आहेत, उपचार घेत आहेत असं इथल्या जे पोलीस आहेत स्थानिक त्यांच्याकडनं आपल्याला कळालेलं आहे. त्यामुळे कन्फर्मेशन मिळालेलं का ते लीलावतीला ऍडमिट आहेत. एकीकडे आपण पाहतोय की त्यांच्याबद्दल वॉरंट निघालेलं आहे, अटकपूर्व वॉरंट निघालेलं आहे, हायकोर्टामध्ये त्यांनी अपील केलेलं आहे. हे सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत, ऍडमिट झालेले आहेत. त्यांची प्रकृती कशामुळे खालावलेली आहे, त्यांचं नक्की कारण काय आहे हे अजून गुलदस्त्यात आहे, हे अजून समोर आलेलं नाहीये. परंतु सध्या तरी महत्वाची बातमी समोर येते का कोकाटे ज्यांना ज्यांच्याकडे सर्व लक्ष लागलेलं ते मात्र लीलावतीमध्ये ऍडमिट आहे. एकीकडे लिगल प्रोसिजर सुरू आहे, दुसरीकडे कोकाटे ऍडमिट आहेत. त्यामुळे आता अजितदादा असतील किंवा कोकाटेचा जो कोकाटेची पूर्ण जी टीम आहे ते काय पावलं उचलत आहेत, हायकोर्टात गेलेले आहेत, त्यातून काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ठीक, कपिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर मंत्री माणिकराव कोकाटे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि 11व्या मजल्यावर ते दाखल असल्याचं कळतं आहे. स्थानिक तिथल्या पोलिसांकडून लीलावतीतल्या ही माहिती आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. तर माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. एकीकडे त्यांच्यावर अटक वॉरंट जारी झालेला आहे. हायकोर्टामध्ये त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत, याचिका दाखल केलेली आहे आणि 3 नंतर हे सगळं प्रकरण सुनावणीसाठी यावं यासाठी माणिकराव कोकाटेंचे वकील हायकोर्टामध्ये इकडे प्रयत्न करतात. पण या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी, उत्तर महाराष्ट्रात आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. माणिकराव कोकाटेंकडे एक मोठी जबाबदारी होती, उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व. त्यामुळे आता कुणाकडे हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.
माणिकराव कोकाटे यांच्यावर निवडणुकीची उत्तर महाराष्ट्रातली जबाबदारी होती, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये हा आता आणखी एक मोठा धक्का आहे। येणाऱ्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीने सामोरं जायचं याची रणनीती ठरवण्याचे हे सगळे दिवस असताना राष्ट्रवादीमध्ये मात्र अंतर्गत हा एक मोठा झटका मानला जातोय। कोकाटेंवर निवडणुकीची जबाबदारी होती, उत्तर महाराष्ट्रातल्या निवडणुकांसंदर्भातली रणनीती कोकाटेंकडे आखण्याचं काम होतं। त्या दृष्टीने खरं तर आता सगळी तयारी सुरू झालेली असताना माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी झालेलं आहे।